किती ग बाई गुणाचा तो माझा सोपान दादा. काय? नाही, तू असा धीर गंभीर विचारमग्न अवस्थेत आहेस ना, फार अप्रूप वाटलं बाई मला. काही नाही, विचार करत होतो. छान. आयुष्यात नेहमी अशी नवीन गोष्ट करून पाहावी. अरे, आज हल्ल्यावर प्रतिहल्ला नाही, विषय फारच गंभीर दिसतोय. दादा, काय झालं? कसला विचार करतोयस? ते ज्ञानदादामध्ये तुला काही बदल झाल्यासारखं वाटतो? नाही. का रे? मलाही नाही. पण मग का होईल बदल? मग ते गुरुदादाने ज्ञानदादाला नेमकं काय दिलं असेल ग? मलाही तोच प्रश्न पडलाय. एखादी नवीन विद्या किंवा सिद्धी? पण नेमकी कसली सिद्धी? अशी कोणती सिद्धी असेल की गुरुदादाने ज्ञानदादाला अनुग्रहाची वेळ दिली नाही, पण त्याला आत्ताच द्यावीशी वाटली? असं नेमकं काय घडणार आहे की ज्यामुळे गुरुदादाला वाटलं की आपण ज्ञानदादाला नव्याने काहीतरी द्यायला हवं? माझ्याही मनात हेच सारे प्रश्न फेर धरून नाचताय. पण या प्रश्नांची उत्तरं शोधायची तरी कशी? नकाच शोध. कुठल्याही प्रश्नाचं अकाली मिळालेलं उत्तर हे नवीन प्रश्न निर्माण करतं. साऱ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत असं मलाही म्हणता येणार नाही. म्हणजे गुरुदादाने मला दिलेलं सामर्थ्य हे नेमकं का दिलंय याचा अनुमान अजून काढता येत नाहीये. दादा, म्हणूनच आम्हाला सांग कुठलं सामर्थ्य येते, म्हणजे आम्हीही तुला अनुमान काढायला सहाय्य करू शकतो. सोपाना, तसं नाही करता येणार. गुरुदादाने जे दिव्य मला दिलंय ते श्री गुरु आदिनाथांपासून गुरु परंपरागत चालत आलंय. ते असं बोलण्या बोलण्यात प्रकट करणं म्हणजे त्या साऱ्या गुरूंचा आणि गुरु परंपरेचा अवमान ठरेल. म्हणून मी म्हटलं की मला त्याबद्दल काही बोलता येणार नाही. दादा, म्हणजे गुरुदादाने तुला दिलेलं सामर्थ्य आम्हाला पाहताच येणार नाही? मी म्हटलं की मला बोलता येणार नाही. मी असं म्हटलं नाही की मला ते दाखवता येणार नाही. म्हणजे योग्य वेळ आली की गुरुदादाने मला दिलेल्या सामर्थ्याची तुम्हाला अनुभूती घेता येईल. आणि माझं मन मला सांगतंय की ती घटिका समीप येतेय. थोडं थांबा, तुम्हाला तुमच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. ए हनम्या, थांब. कुठं निघालास? मूळ जिथून चुकलो त्या मुळापासून पुण्यांदा सुरुवात करीन म्हणतो. म्हणजे आळंदीला निघालायस? वय, कोणाला विचारून? स्वतःच्या मनाला. आणि धन्यांचं काय? माझ्या ग्रामात माघारी जायला या मार्तंड शास्त्रींना काय विचारू? कारण त्यांनी दिलेलं काम अजून बी पुरं झालेलं नाही. आणि ते होणार पण नाही. काय म्हणालास? काय नाही, येतो म्या. हे थांब. धन्याने दिलेलं काम अर्ध्यावर सोडलंस तर ते तुला सुखानं जगू देणार नाहीत. मग तू आळंदीला जा, नाहीतर पाताळात जा. असल्या धमक्यांचा आता काय उपयोग नाही मला, कारण साक्षात ज्ञानेश्वरांनी अभय दिलंय मला. माझ्या मोर इसोबा शास्त्री जरी आले ना तरी त्यासनी हनम्या, कुठून आला रे एवढा माज? का तू बी त्या पोरांच्या बोलण्याला भुलून बोलायला लागलास? बोलण्याला नाही, त्या पोरांच्या वागण्याला. अरे ती लेकरं माझ्यासारख्या फाटक्या माणसासाठी मरायला तयार झाली. अरे मग मारायचं ना त्यांना. घरी कशा पाय आलास? मला एखाद्या माणसाची सतत वाईट वागून समोरचा माणूस तुझ्यावरती जीव वावळून टाकत असेल तेव्हा तुला समजेल मी का माघारी आलो. तुझं समज चांगलं होऊ दे. अरे होणारच आहे. ए हनम्या, काय वाटलं रे बेण्या? मी हे काम करू शकणार नाही असं वाटतं का तुला? अरे एक ना एक दिवस नाही त्या पोरांचा मुर्दा आमच्या धन्यांसमोर आणून ठेवला तर नावाचा पला नाही. नाही, असं होणारच नाही असं म्हणणारे लय जण होते गड्या. पण त्या पोरांच्या महानतेची अनुभूती समध्यासनी आली आणि समधे बदलले. तू पण बदलशील. असो, विठुराया तुझं भलं करो. येतो म्या.
आता इथनं किती दूर आहे त्या सदानंद बुवांचं गाव? हे असं झपाझप चालत गेलो ना तर ही इकडे आहे गावची वेस. अगदी हाकेच्या अंतरावर आहे गाव. काका, पण तुमच्या प्रकृतीची साधही ऐकायला हवी ना. पण सदानंदाच्या भेटीची, त्याचं ते सुंदर हस्ताक्षर पाहण्याची तुम्हाला लेकरांना लागलेली आस मी जाणतो. मग चालून चालून तुम्हासनी दम लागतो हे आम्हाला बी जाणवतच की. हे रोजच आहे ग कावेरी. पण शतकातून एखादं जन्मलेलं हे सदानंदासारखं व्यक्तिमत्व आणि त्याची ती भेट, माझ्यामुळे हे तुम्हा लेकरांचं हिरमोड नको व्हायला. काका, अहो त्यात कसलं हिरमोड? आम्हाला सदानंद बुवांच्या भेटीची जितकी ओढ आहे तेवढीच आमच्या काकांची सुद्धा काळजी. हा खरे. आता आपण निजूया, मग पहाटेच गावाची वाट धरूया. काय निवृत्ती राजा, चालेल ना बाबा? तुम्ही सारे म्हणाल तसंच. आयुष्याच्या नव्या अध्यायाला त्या नारायणाच्या आशीर्वादानं प्रारंभ करूया. विष्णवे नमः. विष्णवे नमः. भगवंता करुणा करा. आजभर तू मला सारे काही दिलेस, अगदी न मागता दिलेस. खर तर माझ्या पात्रतेपेक्षा कणभर अधिकच दिलेस. तुझ्या कृपाशीर्वादाने माझी जोडी काठोकाठ भरली आहे. आता केवळ एकच गोष्ट दे, ती म्हणजे मुक्तता. इहलोकात शक्य असलेली सर्व सेवा मी केली. आता वैकुंठीच्या रायाची वैकुंठी येऊनच सेवा करण्याचे भाग्य मला लाभू दे. नाही, मी जीवाला कंटाळलोय असं मुळीच नाहीये. मी खूप सुखी आहे, समाधानी आहे, कृतकृत्य आहे. आणि म्हणूनच सुखाच्या परमोच्च स्थानी इहलोकातून मुक्त होण्याची इच्छा आहे रे. आयुष्यातलं सर्वात मौल्यवान दान तूच दिलेस, ते म्हणजे आयुष्यच. परंतु वयोपरत्वे आपल्याकडे असलेला मौल्यवान ठेव्याचा मोह केव्हा ना केव्हा सोडावाच लागतो. ही तुझीच शिकवण.
आणि मी तो मोह सोडलाय. माझ्याकडून होणारे महत्वाचे कार्य तू घडवून घेतला असशील असे मला वाटते. आता माझा मार्ग मोकळा कर. मला पहिलं तरी येण्याची आज्ञा दे आणि मला तुझ्या कवेत घे. वैष्णवे नमः. वैष्णवे नमः. विष्णे नमः. पांडुरंग हरी. काय रे ज्ञाता? काय झालं बाळा? दादा, ज्ञाना दादा, काय झालं? वाईट स्वप्न पडलं का रे? स्वप्न नाही, पण सत्यात आपलं असं काही हरवल्यासारखं, घडता घडता अर्धवट राहून गेल्यासारखं वाटलं. हरवलं असेल तर ते शोधायला हवं आणि अर्धवट असं काही पूर्णत्वास न्यायला हवं. पण कसं? ह्या प्रश्नाचं उत्तर जिथून ते हरवलंय त्या जागी गेल्यावरच आपल्याला मिळेल. आणि ती घटिका काही फार दूर नाही. उठा ना, उठा, बोला ना माझ्याशी, उठा ना. मी कशी जगू तुमच्याशिवाय? उठा, उठा ना, उठा ना, उठा, उठा ना, उठा ना, उठा ना. आई, बाबा इथे का निघलेत? काय झालंय बाबांना? आई सांग ना. बाबा उठा ना, काय झालंय तुम्हाला? तुम्ही पडलात का? तुम्हाला लागलंय का? बाबा उठा ना. आई सांग ना, काय झालंय बाबांना? तुझ्या मान्य न करण्याने विधी लिखित बदलत नाही. ज्ञानादादा, एखाद्या व्यक्तीच्या केवळ कलेतून निर्माण झालेली भेटीची ओढ किती सुंदर असते ना. मुक्ती, खरं सांगू, आता ना प्रवासाचा क्षीण जाणवतोय, ना चालणाऱ्या पावलांना अंतराची जाणे. मनातून असं वाटतंय की सदानंद बुवांची अक्षरं केवळ बोलकीच नाही, तर ती आपल्याला साथ घालतायत. हो दादा, धावत्या पावलांनी या गावच्या वेशीपाशी कधी येऊन पोहोचलो ते आपल्याला कळलं सुद्धा नाही. हो रे दादा. चला. अगं मावशी, आम्हा भावंडासाठी किती करशील आणि काय काय मागशील त्या हरीस. नाही रे निवृत्ती राजा, हे हात काही मागाय नाही तर आभार मानाय जोडले होते बघ.
माझ्या लेकरांच्या मुखड्यावरचा आनंद बघून लय छान वाटतंय बघ. माझ्या लेकरांची त्या सदानंद बुवांना भेटायची इच्छा पुरी होणार आहे ना व? मग त्या पांडुरंगाचे आभार नग मानाया. अगदी योग्य केलंस बघ कावेरी. आज कित्येक दिवसांनी निखळ आनंदाने या लेकरांना बागडताना पाहतोय. निमित्तही तसंच आहे ना. या लेकरांच्या मुखावरचं हास्य असंच बहरत राहो, हीच त्या हरीच्या पाशी प्रार्थना. बहरलेल्या फुलाचं अल्प आयुष्य असणं हा सुद्धा त्या हरीच्याच सृष्टीचा नियम आहे. काय झालं? का थांबलात? सदानंद बुवांना भेटायची ओढ लागली. अरे काही नाही, चला. दादा, काय झालं? तुमच्या डोळ्यात ही आसवं. काही सहाय्य करू शकतो का आपल्याला? जे घडलंय ते बदलायचं असेल तर प्रत्यक्ष देवालाच खाली यावं लागेल बघा. दादा, तुम्ही शांत व्हा. कितीही दुःख झालं तरी जे घडतं त्यामागे त्या पांडुरंगाचीच योजना आणि इच्छा असते. मग म्या म्हणतो, एवढ्या भल्या माणसाला असं आकाळी उचलायची इच्छा व्हावीच का त्या पांडुरंगाला? हे म्हणजे आपणच दारी लावलेल्या रोपट्याला आपणच पाण्यापासून वंचित ठेवून मारून टाकण्यासारखं नाही का झालं? ज्यांनी स्वतःच्या इतक्या अलौकिक हस्ताक्षराचा अहंकार न करता त्याला विष्णूचं वरदान म्हणून जन्मभर पूजलं, त्याच्या वाट्याला हे असं. दादा, नेमकं काय झालंय? अहो, या गावचा खरा आनंद असलेल्या आमच्या सदानंद शास्त्रींना देव आज्ञा झाली हो. बाबा, बाबा तुम्ही इथं का झोपलात? बाबा उठा ना. बाबा, बाबा, बाबा उठा ना. सदानंद दादा, आपण सोडून चालला आहे तर जणू आपल्या स्वतःच्या घरातलं कोणी गेलंय असं वाटतं बघा. तुम्ही या गावचं घर पण होता. आम्हाला तुमच्यातल्या माणसाचा आणि तुमच्या हस्ताक्षराचा अजन्म अभिमान वाटत राहील. मला क्षमा करा सदानंदा. तुमच्यासारख्या सगळ्यांच्या सहाय्याला धावून जाणाऱ्या, चांगल्या चिंतनाऱ्या आणि इतकं सुंदर हस्ताक्षराचं वरदान असलेल्या देव माणसाचे प्राण मी वाचवू शकलो नाही याची खंत आयुष्यभर जाणवत राहील. पण आपल्यासारख्या भल्या माणसाचा सहवास लाभला हे मी माझे भाग्य समजतो. अहो, एवढा भला माणूस मी उभ्या जन्मत नव्हता पाहिला बघा. साधा हात वर करण्याचा बी त्राण नव्हता अंगात, तरी बी माझी अडचण होऊ नये म्हणून त्या वेदनेत बी त्यांनी हातात लेखणी घेतली. त्या भुर्जपत्रावर उमटत जाणारे एक एक अक्षरासंग त्यांच्या चेहऱ्यावर बी आनंदाचा मोहर फुलत गेला. स्वतःच्या लेखणीत रममान झालेल्या त्या सज्जन माणसाच्या चेहऱ्यावरचं हास्य जर यमराजांनी पाहिलं असतं ना तर तो बी परत गेला असता बघा. हे असं आजारपणात जायचं वय नव्हतं त्यांचं. दादा, तुम्ही शांत व्हा. आजारपण हे केवळ निमित्त आहे. त्या विधात्याने जे योजलं आहे ते तर घडणारच आहे ना. अहो, शेवटच्या क्षणी विजेच्या दारातून माणूस रित्या हातानं परत नाही गेला. त्याच्याच घरावर दुःखाचा एवढा मोठा डोंगर कोसळावा ज्याने साऱ्या गावाला आपलं समजून
जन्मभर सहाय्य केलं त्याच्याच लेकरांवर पोरकेपणी. पोरके पण होय, सदानंद शास्त्री संघ आयुष्यभर सावलीसारखी उभी असलेली त्यांची धर्मपत्नी आनंदीबाई पतीच्या मृत्यूनंतर पण त्यांची साथ देणार आहे. म्हणजे अहो ती पतिव्रता आता सती जाण्यास निघाली हाय हो.